नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो। आता निघत आहे, लोडिंगसाठी जायचं आहे बोरवाडीला। खत भरायच्या वेळेस आपल्याला दोन डिलिव्हरी आहेत, एक हुबळी आणि एक चिकमंगळूर। तर निघालोय आता, चाललोय मार्केटला। पहिले मार्केटला जाऊन गाडी घेऊन परत पुढं जायचं आहे। आणि निलेश येतोय आपल्याबरोबर, जो पप्पूच्या गाडीवर आता सध्या आहे आमचा मित्र, तो येणार आहे माझ्याबरोबर। पप्पूची पण गाडी भरलेली आहे, पप्पूची गाडी एशियन पेंट भरून रेडी आहे तिथं, तर तो माझ्याबरोबर येणार। आम्ही दोघं ते गाडी भरल्यानंतर मग कुंदन शेठ आणि पप्पू येतील संगती। तर निघूयात मित्रांनो, पहिलं मार्केटला जाऊ, गाडी घेऊयात आणि निघूयात मित्रांनो। दुपारचे 12 वाजलेत। आलो कंपनीच्या अलीकडे, थांबलोय समोरच्या गल्लीमध्ये आपल्याला जायचंय। तो समोर निलेश थांबलेला दिसतोय, तिथून आतमध्ये जायचंय आपल्याला कंपनीत। पण काही गाड्या तिथून सोडतात, काही गाड्या इथून सोडतात, त्याच्यामुळे थांबलोय। इथं पण गाडी, आपल्या समोर एक गाडी आहे, आपल्या मागे एक गाडी आहे अजून, ती आपण कंपनीत जाणार। हायवेच्या बाजूलाच आहे हा आपला पुणे कोल्हापूर हायवे, वरव्याच्या इथं आहे। बघू आता कधी सोडतात, सोडतील आता, मग आज सोडल्यानंतर कंपनीत जायचं। निलेश आला, तो सांगल आता काय होतं, काय म्हटलंय काय नाही। चहा प्यायला जायचं होतं त्याला, तिने काय आता आत घ्यायच्यात म्हटलं गाड्या। बघू आता किती वेळ लागतो काय। थोड्यात घेतील आज बहुतेक, त्याच्यानंतर काय कंपनीच्या नियम आता काय माहित नाही, कारण की मी पण पहिल्यांदा चालू आहे कंपनीत। आत गेल्याशिवाय काय काय नाही। नाश्ता वगैरे करून आलो, आता बघू भरल्यानंतर जेवण वगैरे का कंपनीत कॅन्टीन वगैरे असेल तर मग जेवता येईल तिथे। मित्रांनो 3:45 वाजलेत कंपनीत। तर आम्ही म्हणजे सकाळी आलो साधारण 11 साडे11च्या दरम्यान। त्याच्यानंतर आम्ही हायवेला थांबलो होतो। ते आतमध्ये एका मागं एक गाड्या सोडतात, काहीतरी त्यांचा रूल आहेत, गाववाले तिथं सोडत नाही। त्याच्यानंतर कंपनीत आलो, एंट्री वगैरे केली, आतमध्ये गाडी घातली। त्याच्यानंतर कळलं की तुमच्या गाडीत म्हणजे क्रॉसिंग होणार आहे, दुसऱ्या गाडीतून माल येणाऱ्या ना, मग आपल्या गाडी लोड होणार आहे। तेव्हापासून आता 3:45 वाजले, आम्ही इथंच थांबलोय पार्किंग मध्ये। बघा मागच्या साईडला कंपनी दिसती तिथं, बाकीच्या आमच्या बरोबरच्या गाड्या लोड वगैरे होऊन गेल्या सुद्धा, आम्ही असंच बसलो। आता ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला होता, ट्रान्सपोर्टवाला म्हटला, आणि ती गाडी निघाली केसोडी वरून, म्हणजे एशियन पेंटच्या इथून। ती गाडी आणणार चिकमंगळूरचा माल त्या गाडीत आहे, कारण की 2 डिलिव्हरी आहेत आपल्याला, एक हुबळी आणि चिकमंगळूर। चिकमंगळूरचा माल पहिले आपल्याला लोडिंग करायचा, त्याच्यानंतर हुबळीचा माल कंपनीमधून भरायचा। आता ती गाडी येते इथं आहे ना, एवढं विचित्र आहे, इथं खाण्यापिण्यासाठी काहीच नाही, काहीच सोय वगैरे नाही। आता एक टू व्हीलर वाला गेलाय गावात, मग निलेश त्यांच्या बरोबर गेलाय। आता तो काहीतरी खाण्यासाठी घेऊन येईल। आता ट्रान्सपोर्टवाल्याशी बोलणं झालं, आता म्हणतोय तो केसोडीतून गाडी निघाली, आता ती येईल, त्याच्यानंतर इथं ती लोड होईल आणि त्याच्यानंतर कंपनीत। आता कंपनी किती वाजेपर्यंत चालू आहे वगैरे आपल्याला काहीच माहिती नाही। बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं, कोणच खरं बोलत नाही। सकाळी 9 वाजल्यापासून मला ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन चालू झाले, लवकर या लवकर या लवकर या। आपल्याला एक टायर पण चेंज करायचा होता, तो टायर मी टपावर घेऊन आलोय। आता गाडी लोड झाल्यानंतर तू केसोडीच्या फाट्यावर वगैरे बसून घेऊयात। बघूयात पहिले किती वेळ लागतो, गाडी लोड होती का नाही, इथपासून सुरुवात आहे, बघूयात काय होतं ते मित्रांनो। आता गेलेत मित्रांनो कंपनी आतमध्ये, व्यंकीची कंपनी, व्यंकटेश्वरा। कोंबडी खाद्य भरलेलं सगळं, गाडी लोड करून झाली, समोर लागलेले आटा वगैरे सगळं करून झालेलं आहे।
पण पेपर यायचेत अजून. साहेब गेले तो ट्रान्सपोर्टवाला पेपर आणायला. आता बघूयात किती वेळ लावत. कुंदन शेट ते पण निघालेत आता, ते येतील. ट्रान्सपोर्टवाला काय म्हणतो. मित्रांनो, पहाटेचे 3 वाजलेत. निपाणीच्या पंपावर आलोय आम्ही आता. मी झोपलो होतो, कंपनीतून निघालो आम्ही. महाबळेश्वर फाट्याच्या इथं पुढं जेवण केलं, तिथून जे झोपलो तर कुंदन शेटनी मला आत्ताच उठवलं. आज खाली करायची हुबळीची डिलिव्हरी, आज देऊन टाकायचं म्हणजे परवा दिवशी आपल्याला चिकमंगळूरची पण डिलिव्हरी देता येईल. पप्पूची गाडी पलीकडच्या साईडला आहे, तो पण आता आज म्हणजे उद्याच खाली करेल. दोन्ही गाड्या पण उद्या खाली होतील. त्याची मँगलोरला खाली आणि आपली चिकमंगळूरला निघालो. गाडीचं काम तर सगळं झालं, आता जाऊयात पटकन. बाकीच्या गाड्या झोपलेल्या सगळ्या निवांत. गाडी बांधायला लावली त्यांनी सगळी, आपल्याला सगळं बांधून वगैरे घेतलंय. पट्टीशी निलेशने आणि मीच बांधली होती. ते निघूयात आता. पप्पू थांबलो. मित्रांनो, सकाळचे 7 वाजले. आलोय आता मुल्ला हॉटेलवर. सकाळी 3 वाजता उठलो होतो. जरा परत डोळे झाकायला लागले होते. म्हटलं जरा चहा प्यावा. निलेश पप्पूची गाडी एकदम माग आहे. तो आत्ताशी बंकापूरच्या टोल नाक्यावर होता, तो तिथंच थांबला होता. बाथरूमला वगैरे गेलता. आता फ्रेश होऊयात, ब्रश वगैरे करूयात, चहा पिऊयात आणि निघूयात. 9 वाजेपर्यंत तर आपण हुबळीला आरामशीर पोचू. 9 साडेनऊ जास्तीत जास्त, त्याच्या पुढं टाईम नाही व्हायचा. पण झोप येत होतो, म्हटलो थोडासा चहा घ्यावा, तर जाऊयात. मागं हॉटेल दिसतंय, शेट झोपलेले आहेत निवांतपैकी. ते आता डायरेक्ट हुबळीला सुटतील, तर चहा वगैरे पण निघूयात. मित्रांनो, 11:15 वाजलेत. आलोय आम्ही गोडाऊनला. गाडी पण लावलेली आहे, पण लेबर लोक आले नाहीत. 2च लेबर लोक आले, अजून बाकीचे माणसं येतात. होतील लगेच. लेबर लोक आले तर 1 तासाभरातच खाली होईल. चांगलं मोठं गोडाऊन आहे. 2-3 गोडाऊन आहे. पहिला चुकून दुसऱ्याच गोडाऊनवर गेलो, मग त्यांनी इथं पाठवला. चांगला एकदम सुटसुटीत एरिया आहे, काय अडचण नाही. नो एंट्री वगैरेचा काय प्रॉब्लेम नाही. सकाळी 9 वाजताच बरोबर आलो. त्याच्यानंतर त्यांनी थांबून घेतलं. त्यांचे साहेब वगैरे येणार होते 10 वाजल्यानंतर, त्याच्यामुळं उशीर झाला. आता लेबर लोक येते, लेबर लोक आलं की मग खाली करतील. फ्रेश वगैरे झालो. आता नाश्ता पाणीचं बघतो इथं आहे का काय. असायला तर पाहिजेच इथं जवळपास कुठं ना कुठं. भूक लागली कारण की. मी फ्रेश वगैरे होऊन आलोय. शेट जातील आता थोडा वेळ. गाडी चालू झाली तर अर्धा ते 1 तासात होईल खाली, कारण की जास्त हे नाही. 10 टनच लोड आहे, त्याच्यामुळं लवकर होईल खाली. की इथून मग परत चिकमंगळूरला. तर बघूयात आता किती वेळ लागतो, काय करतात ते. मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजलेत. आलोय आता चिकमंगळूरच्या जवळ आलो. जेवणासाठी थांबलेलो आहे. दुपारी आमची गाडी खाली व्हायला जरा उशीर झाला, त्याच्यानंतर तिथून निघालो. मग आधीमध्ये कुठं थांबलो नाही, डायरेक्ट इथंच आलोय. आता जेवण करून इथंच झोपणार आहे. इथून एक 10 ते 12 किलोमीटरच राहिले जिथं आम्हाला खाली करायचं. तर सकाळी उठून इथून जाणार, कारण की इथं झोपायसाठी व्यवस्थित जागा वगैरे. आता त्या कंपनीची इथं जागा वगैरे असेल का नाही माहीत नाही, त्याच्यामुळं इथंच झोपायचा निर्णय घेतला आहे. जेवणासाठी थांबलो. जेवणाची ऑर्डर दिली, पण अजून काय जेवण आलं नाही. बघूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये कल किती वाजतात खाली व्हायला काय, कारण की पहिल्यांदाच चालू आहे त्या कंपनीत. इथं आलोय पहिले पण खत बनवून, पण दुसरीकडे आलो होतो, त्याच्यामुळं ह्या कंपनीचं का माहीत नाही. कंपनी माहिती आहे आम्हाला, कारण की आता जाताना कायम आम्ही बघत असतो ती कंपनी.
इथं मेन रोडलाच आहे बाजूला, त्यामुळं काय अडचण नाही. पण सकाळी जाणार आहे तिकडे. आता जेवण करून इथं झोपायचा निर्णय घेत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.